सोलापूर वासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा आहेत। आणि सोलापूर शहरामध्ये सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल, प्रगतीच्या दिशेने वेगानं पुढे जावा आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये संविधानाचा सगळ्यात मोठा वाटा असतो। खास करून खूप मोठा संविधानाचा उत्सव नुकताच शहरामध्ये पार पडला। प्रचंड उत्साहाने शहरातल्या जनतेनं, मतदार बांधवांनी त्यामध्ये भागही घेतला आणि शहराच्या विकासासाठी जी लोकशाही प्रणालीमध्ये जी निवडणुकीची प्रक्रिया असते ती पार पडली। शहरानं पुढील 5 वर्षासाठी शहराची सेवा करण्यासाठी 102 लोकप्रतिनिधींना निवडून दिल्या। त्याही लोकप्रतिनिधींना मी मनापासून शुभेच्छा देतो। त्यांच्या हातून सर्वोत्तम या शहराची सेवा घडावी अशा पद्धतीच्या भावनाही व्यक्त या निमित्ताने करतो। तंबाखू मुक्तीची शपथ आता आपण काही वेळापूर्वी घेतली, मात्र राज्यामध्ये विशेषतः साताऱ्यामध्ये एक मोठी कारवाई पोलिसांनी केली। जवळपास 6,000 कोटींचं ड्रग्ज पकडण्यात आले। कशा पद्धतीने आपण बघतो की तंबाखू मुक्तीचा असेल, व्यसनमुक्तीचा असेल, या सगळ्यावर शासन खूप मोठं काम करते आणि त्याचाच भाग म्हणून आपण बघितलं असेल की अशा मोठ्या मोठ्या कारवाया होत आहेत। खास करून आज साताऱ्यात झालेली कारवाई त्याचं प्रतीक आहे। भविष्यामध्ये या सगळ्यांच्याकडून जे बेकायदेशीर तंबाखू विक्री असेल किंवा ड्रग्जचा विषय असेल त्याच्यावर खूप कडक कारवाई या निमित्तानं करण्याचं धोरण शासनाचं आहे। त्या अनुषंगाने कारवाई होते आणि अशा सगळ्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसला पाहिजे। त्यासाठी शासनानं आणि खास करून संबंधित व्यवस्थेनं, पोलीस यंत्रणेनं खूप ताकदीनं काम करावं लागेल। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह नाही, मला या संदर्भातली माहिती नाही। मी माहिती घेऊन आपल्याला या संदर्भात बोलेन। जी ड्रग्सची कारवाई झाली त्यानंतर सुषमा अंधांना त्याच्यामध्ये राजकीय षडयंत्र वाटते। त्यांना असं वाटतं की मुंबईचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे आणि शिंदे सेनेचा होऊ नये, यासाठी निवडणुकांच्या पूर्वी, महापौर निवडण्याच्या पूर्वी ही कारवाई केली गेली। आता अंधारांना सगळा अंधार समोर दिसत असल्यामुळे त्या अंधारात काय चाललंय हे समजत नाही आहे। आता प्रक्रिया लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत। लोक कोणासोबत आहेत हे समजून घेतलं पाहिजे आणि किमान आता लोकांनी दिलेल्या जनआधाराचा स्वीकार केला पाहिजे। आपण सगळ्यांनी पाहिलं की सातत्यानं निवडणूक झाली पाहिजे, लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीची भावना व्यक्त केल्या। त्यानंतर अनेक वेळा व्यक्त केलं की लोकांच्या जनभावनेचा आदर केला जात नाही, लोकांच्या मताचा आदर केला जात नाही। आता लोकांनी मतदानाची प्रक्रियाही पार पाडली आणि त्याच्यामध्ये आता लोकांनी निर्णय दिलेला आहे, तेव्हा त्याचा आदर केला पाहिजे। जर सुषमाताई लोकशाही मानत असतील, भारतीय राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मानत असतील, तर त्या या सगळ्या घटना स्वीकारतील, निकाल स्वीकारतील आणि आता जी परिस्थिती मुंबईसमोर आणि राज्यातल्या सगळ्या शहरांच्या समोर आणि राज्यासमोर आलेली आहे ती सगळी स्वीकारतील। हो, खरं तर सोलापूर आणि तिरुपती विमानसेवा पुन्हा एकदा सोलापुरात चर्चा सुरू झालेली आहे, काय सांगणार? लवकरच सोलापूरची तिरुपतीची विमानसेवा चालू होण्यासंदर्भातले प्रयत्न चालू आहेत आणि त्यामध्ये लवकरच यश येईल अशा पद्धतीची परिस्थिती आहे। आम्ही सगळेजण सोलापूरची विमानसेवा चालू होण्यासाठी, तिरुपतीला चालू होण्यासाठी प्रयत्न करतोय। माझ्याकडे पेनड्राईव्ह आहेत, काही सीडी आहेत, पेनड्राईव्ह आहेत अनेकांच्या, अनेक गोष्टी आहेत आणि जयकुमार गोरेंबद्दल तर बोलायला लावतात असं देखील त्या म्हणतात। ताईंना हलक्यात घ्यायला ताई आता किती दिवस धमकी देतात, त्यांना शुभेच्छा आहेत। त्यांच्याकडे ज्या काय असेल त्यासाठी शुभेच्छा आहेत त्यांना। इम्तियाज जलील असं म्हणाल की मुंब्राच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र आम्ही हिरवा करू, कुठेतरी पुन्हा एकदा छेडलंय त्यांनी या संपूर्ण। मला वाटतं अशा वक्तव्यांना फार महत्त्व देण्याची आवश्यकता नाही। आपण सगळेजण बघतो की हा आज प्रजासत्ताक दिन साजरा करतोय, तो साजरा करत असताना देश महत्त्वाचा आहे आणि देशामध्ये सामाजिक ऐक्य महत्त्वाचं आहे। पण या सामाजिक ऐक्याला तडा जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य ना इम्तियाज जलीलनं करावं ना अन्य कोणी करावं। या ठिकाणी हे सामाजिक ऐक्याला बाधा येऊ नये असं सगळ्यांनी वागलं पाहिजे, या निमित्तानं सांगणं आवश्यक आहे। काल पद्मभूषण पुरस्कार जे आहे ते महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जाहीर झाला, त्यावरून संजय राऊतांनी टीका केलेली आहे की महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांना हे पुरस्कार दिले जातात।
आता कोण महाराष्ट्राचा अपमान करतंय याचं सर्टिफिकेट संजय राऊतांच्याकडून आवश्यकता नाही मला वाटतं त्या सर्टिफिकेटची. आता पद्मभूषण जाहीर झालेला आहे तर त्यांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारणच आणलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टी टीकाच केली पाहिजे असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांनी त्याचं स्वागत करायला हवं.